नमस्कार मंडळी, डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही तुळापूर येथे आलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी. इथलं वातावरण, ही श्रद्धा शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती शंभूराजांना विनम्र अभिवादन म्हणून हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये शंभूराजांना विनम्र अभिवादन म्हणून जय आजचा दिवस 18 मार्च हा फक्त एक दिवस नाही, हा छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाची आठवण आहे, ज्यांनी धर्म, स्वाभिमान आणि मराठ्यांचा अभिमान जपण्यासाठी अत्यंत क्रूर यातना सहन केल्या. छत्रपती शंभूराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र. बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, शूर आणि पराक्रमी होते. छत्रपती संभाजीराजांना अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृत, फारसी, हिंदी. ते फक्त योद्धे नव्हते तर विद्वानसुद्धा होते. वयाच्या लहानपणापासूनच त्यांनी युद्धभूमीत आपली ताकद दाखवली आणि पुढे जाऊन मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. पण इतिहास इतका सोपा नव्हता. मुघल बादशहा औरंगजेब, त्याला मराठ्यांचा पराभव करायचाच होता. संभाजी महाराजांनी त्याच्याशी अनेक वर्ष संघर्ष केला. प्रत्येक वेळी त्यांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण इसवी सन 1689मध्ये धोका झाला. गणोजी शिर्के यांच्या विश्वासघातामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुघल सैन्याने पकडलं. यानंतर सुरू झाला इतिहासातील सर्वात क्रूर अध्याय. औरंगजेबाने संभाजी महाराजांना एकच अट ठेवली होती, धर्म बदल, इस्लाम स्वीकार आणि जीव वाचव. पण हे ऐकणार तर ते छत्रपती शंभूराजे कसले? संभाजीराजे कोण होते? ज्यांच्या रक्तात शिवरायांचा स्वाभिमान होता. ते कधीही वाकणार नव्हते. मग सुरू झाल्या अमानवी यातना. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मित्रांना छळलं गेलं. त्यांच्या शरीरावर निर्दयी अत्याचार झाले. डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, शरीराचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. पण इतक्या यातना सहन करूनही त्यांनी धर्म सोडला नाही. एकदाही हो म्हटलं नाही. तो फक्त एक राजा नव्हता, तो स्वाभिमानाचा जिवंत किल्ला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं की शरीर संपतं पण विचार कधी मरत नाहीत. 11 मार्च ते 18 मार्च या दिवसात त्यांनी ज्या वेदना सहन केल्या त्या ऐकून अंगावर अक्षरशः शहारे येतात. आणि अखेर 18 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी, स्वाभिमानासाठी आपलं जीवन अर्पण केलं. आज आपण ज्या स्वाभिमानाने जगतो तो त्यांच्या बलिदानामुळे आहे. आज आपण आपला धर्म अभिमानाने पाळतो तो त्यांच्या त्यागामुळे आहे. इतिहासात अनेक राजे झाले पण छत्रपती संभाजी महाराजांसारखं बलिदान कुणीच नाही दिलं. त्यांनी आपल्याला शिकवलं, परिस्थिती कितीही कठीण असो, स्वाभिमान कधी सोडू नका. आपण जेव्हा त्यांच्या स्मृतीस्थळी जातो तेव्हा फक्त डोकं झुकत नाही तर पूर्णपणे नतमस्तक होतो. इतिहास वाचताना भावना येत नाहीत, पण छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाचा फक्त विचार जरी डोक्यात आला तर डोळे आपोआप भरून येतात आणि मन नतमस्तक होतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती शंभूराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास सगळ्यांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.